तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे इमेजचं रिझोल्यूशन। बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, आपल्याकडे काही असे इमेजेस असतात ज्यांची क्वालिटी खूपच कमी असते आणि त्या ब्लर दिसतात। अशा वेळेला त्या इमेजचं रिझोल्यूशन वाढवून आपण इमेजची क्वालिटी कशी इन्क्रीज करू शकतो तेही बघणार आहोत। तसंच रिझोल्यूशन म्हणजे नेमकं काय आणि त्याची प्रॅक्टिकल प्रोसेस फोटोशॉपमध्ये कशी होते तेही बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर सर्वात आधी बघूया मित्रांनो, आपण रिझोल्यूशन म्हणजे काय। तर मित्रांनो, आपण जी कोणती पण इमेज डिजिटली बघतो ती बारीक बारीक टिपक्यांनी बनलेली असते आणि त्या टिपक्यांना आपण पिक्सल असे म्हणतो। आणि आता रिझोल्यूशन म्हणजे बघायला गेलं तर एका ठराविक भागात म्हणजे इमेजच्या एका ठराविक भागामध्ये किती पिक्सल आहेत त्याला रिझोल्यूशन असे म्हणतात। आता हे आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया। तर इथे बघा मित्रांनो, मी आता एक रिझोल्यूशन तुम्हाला समजून देण्यासाठी एक डॉक्युमेंट तयार करतोय। तो म्हणजे इथे मी आधी इथे इंचेस सिलेक्ट करतोय, त्यानंतर इथे मी 10 इंचेस बाय 10 इंचेसचा एक स्क्वेअर बनवून घेतोय। आता हा 10 बाय 10चा स्क्वेअर बनवल्यानंतर इथे मी याचं रिझोल्यूशन 300 असं ठेवतोय। आता हे 300 त्याचं रिझोल्यूशन झालं। आता मी इथे क्रिएट करतोय। आता हा तुमच्यासमोर एक 10 बाय 10 इंचेसचा एक हे झाला, एक डॉक्युमेंट आहे तो तयार झालेला आहे। आता त्यानंतर मी काय करतो, इथे बघा इथे 1 इंचची 1 बाय 1 अशी उभी आणि आडवी गाईडलाईन तयार करून घेतो। आता ही गाईडलाईन तयार केल्यावर हा तुम्हाला एक असं 1 इंचचा स्क्वेअर मिळाला। आता तो स्क्वेअर मिळाल्यानंतर मी काय करतो, इथे स्क्वेअर तयार करून दाखवतो तुम्हाला 300 रिझोल्यूशन कसं काढायचं। आता मी इथे एक असं क्लिक करतो। आता मला हे बघा इथे माझं 300 रिझोल्यूशन आहे। आता 1 पिक्सलच्या लाईन करतो मी इथे, विड्थ ठेवतो 300 पिक्सल आणि हाईट ठेवतो फक्त 1 पिक्सलची, म्हणजे मग आपला आडवा जो स्क्वेअर आहे तो तयार होऊन जाईल। तर हे बघा इथं आपला एक स्क्वेअर तयार झालेला आहे जो आहे तो। आता हे बघा ही 300 पिक्सलची एक लाईन आहे, म्हणजे इथे तुम्ही जसं झूम करून बघू शकता। आता हा झूम मी एक आधी हा बाजूला करतो आणि ते स्क्वेअर बनवतो, साधासा एक असं स्क्वेअर बनवलंय। आता इथे झूम करून जेव्हा मी बघीन तेव्हा हे बघा तुम्हाला बारीक 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 एकदम असे चौकोन दिसायला लागले। आता हे पिक्सल आहेत। आता ही 1 बाय 300 पिक्सलची लाईन किंवा आपण एक रेक्टँगल बोलू शकतो। आता ह्याच्यावरती स्ट्रोक आलाय, तो मी रिमूव्ह करून टाकतो इथून। हा स्ट्रोक रिमूव्ह केल्यानंतर इथे बघा आपल्याला 1 पिक्सलचा तुम्हाला हे मिळालं। आता 300 पिक्सलचा 1 इंच आहे, म्हणजे इथं बघा बरोबर 1 इंचामध्ये आपल्याला ती लाईन आहे ती बघायला मिळते। हे बघा 1 इंचामध्ये आपल्याला 300 पिक्सलची लाईन बघायला मिळेल। म्हणजेच आपल्याला आडवी 300 पिक्सल आणि हीच जर कॉपी केली आणि ह्याला जर आपण रोटेट केली आणि इथे जर ती सेट केली तर इथे बघा बरोबर 1 इंचापर्यंत आपल्याला ते बघायला मिळते। आता ही झाली तुमची 300 बाय 300चा एक स्क्वेअर। आता ह्यालाच रिझोल्यूशन असे म्हणतात। आता हे 300 असे आडवे असतात आणि उभे पिक्सल असे दिलेले असतात। आता चेक करूया एखाद्या इमेजचं आपलं जर रिझोल्यूशन वाढवायचं असेल तर ते कसं वाढवायचं। तर आता ह्यामध्ये आपण 2 पार्टमध्ये बघणार आहोत। एक म्हणजे आपलं जे ब्लॅक वेक्टर असतात इमेजेस त्यांचा रिझोल्यूशन कसा वाढवायचा, आणि एक जे नॉर्मल इमेजेस असतात त्यांचं रिझोल्यूशन कसं वाढवायचं तेही बघूया। तर सगळ्यात आधी येऊया आपण आपल्या नॉर्मल इमेजवरती। तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली जी इमेज आहे ती इथे बघू शकता, याच्यावरती आपल्याला पिक्सल असे दिसत आहेत आणि अशी इमेज अशी फाटल्यासारखी वाटते। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर इथे आपल्याला जायचं एडिटवरती, त्यानंतर प्रिफरन्सेसवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे टेक्नॉलॉजी अँड प्रिव्ह्यूवरती क्लिक करून थोडंसं इथे लोड घेईल आणि त्यानंतर आपले इथे अनेबल प्रिझर्व डिटेल 2.0 अपस्केल यावरती क्लिक करायचं आणि ओके करायचं आहे। आता हे ओके झालं आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला इमेजवरती यायचं आहे। त्यानंतर इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले इमेजचं जे रिझोल्यूशन आहे ते 72 दिलेलं आहे। तर इथे मी सिम्पली 300 टाईप करतो। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इमेजची आपली क्वालिटी आहे ती इन्क्रीज झाली। तर आता इथे तुम्ही बघू शकता अशी दिसते आपल्याला। इथून तुम्ही शार्पनेस ॲड करू शकता। आता 2.0 इथे सिलेक्ट करता आहे बघा, इथे प्रिझर्व डिटेल 2.0। ह्याच्याने काय होतं, आपली इमेज न फाटता आपला जो नॉईज वगैरे शार्पनेस वगैरे आहे तो स्वतःहून सॉफ्टवेअर आहे तो ॲडजस्ट करतो। ओके, इथे ओके केलेलं आहे। आता बघा इथून इमेजची जे रिझोल्यूशन आहे ते एकदम परफेक्ट झालेले आहे। इथून तुम्ही नॉईज आहे तो फुल 100% करू शकता। इथे बघा थोडंसं शार्पनेस आहे तो कमी झाला, मी ते नॉर्मल ठेवतो।
इथे तुम्ही ओके केलात की थोडासा PC लोड घेईल आणि त्यानंतर ही बघा आपली जी इमेज फाटत होती ती आता एकदम क्लिअर आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली जनरेट झालं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या इमेजेस आहेत नॉर्मल इमेजेस त्या आपल्या ती हाय रिझोल्युशनवरती कन्वर्ट करू शकता फोटोशॉपमध्ये. आता त्यानंतर येऊया आपण वेक्टर ज्या इमेजेस आहेत त्या कशा इन्क्रीज करू शकतो. आता वेक्टरची इमेज इन्क्रीज करण्यासाठी मी अशा प्रकारची एक वेक्टर इमेज घेतलेली आहे जी ब्लॅकमध्ये आपल्याला बघायला मिळते. पण ती झूम केल्यावरती तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती आपल्याला जे एकदम शार्प आपल्याला लुक मिळत नाही. म्हणजे हा जर आपल्याला ह्याचा जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा झाला तर आपल्याला अशा पद्धतीने ह्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल बघा. आणि ते एकदम असं प्रॉपर नाही वाटणार आहे बघा. इथे वेगळंच हे काय तरी दिसतंय आणि हे एकदम बघायला पण एकदम वेगळं वाटतंय. तर ह्याचे पिक्सल वगैरे दिसत आहे. तर हे न करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सिम्पली आपल्याला ह्याला परत तिथेच जायचं आपल्याला इमेजवरती इमेज साईजवरती. त्यानंतर हे सेम ठेवायचं आणि इथे आपल्याला काय करायचं फक्त साईज इन्क्रीज करायची 300. इथे तुम्ही हे करून बघू शकता ते साईज थोडी इन्क्रीज झाली. नॉईज रिडक्शन तुम्ही फुल करून ठेवा इथे. म्हणजे जे बाजूचे आपल्याला जे वेगवेगळे पिक्सल कलरमध्ये दिसत होते ते आपल्याला एकाच पिक्सलमध्ये दिसून जातील. तर इथे ओके करायचं आहे. इथे बघा आपल्याला आता ही अशा प्रकारची इमेज मिळाली. आता ह्याला काय करायचं आहे फक्त आता बघा इथे एकदम आपल्याला सॉफ्ट लुक आला आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला आणखीन एक इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला करायचा आहे ब्लरचा इफेक्ट. इथे ब्लरवरती जायचं आहे. त्यानंतर गॉशन ब्लरवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे नॉर्मल असं इन्क्रीज करायचे साईज. आता इथे बघा मी एकदम नॉर्मल अशी साईज आहे ती इन्क्रीज करतो. ब्लरची स्ट्रेंथ आहे ती वाढवतो. इथे एकदम जास्त पण नाही वाढवायचे. आपल्याला फक्त एक डिटेल फक्त हाईड होतील एवढंच आपल्याला हे करायचं. म्हणजे ज्या एजेस आहेत त्या सॉफ्ट होतील एवढंच हे करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि ते झाल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला Ctrl L प्रेस करायचा आहे. आता Ctrl L प्रेस केल्यावरती तुमच्यासमोर लेवलचा जो टॅब आहे तो ओपन होईल. आता तो झाल्यानंतर इथे आपल्याला फक्त ब्लॅकवरती खेळायचं आहे आणि एकदम असं शार्प लुक काढण्यासाठी आपल्याला नॉर्मल हे करायचं आहे. तिन्ही पण जे बॉक्स आहेत त्यांच्यावरती खेळायचं आहे. तर इथे बघा आपल्याला एकदम नॉर्मल आणि एकदम शार्प लुक मिळाला आहे. आता इथे बघा इथे चेक करा तुम्ही आपल्याला एकदम असा शार्प लुक मिळाला. आता ह्याचं जर बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं झालं तर आपल्याला इथे जायचं आहे सिलेक्टवरती कलर रेंजवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ह्या बॉक्सवरची जी सेटिंग आहे ती बघा इथे फुझीनेस 100% ठेवलेलं आहे. तर इथे क्लिक केला आहे आणि ह्याला आपल्याला हा आय ड्रॉपर घेऊन व्हाईट कलरचा सॅम्पल द्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा त्यांनी फक्त नॉर्मल जो व्हाईट कलर आहे तो सिलेक्ट केला एकदम प्रॉपरली. आता फक्त आपल्याला इथे मास्किंगवरती क्लिक करू शकता किंवा Ctrl X पण करू शकता. तर मी इथे नॉर्मली मास्किंगवरती क्लिक करतो आहे. अल्ट प्रेस करून क्लिक करा. ओके इथे तुम्ही अल्ट प्रेस करून क्लिक केल्यावरती हे बघा इथे आपला जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह झालेला आहे आणि हे एकदम हाय क्वालिटीमध्ये आपल्याला इथे जी वेक्टर इमेज आहे ती मिळाली आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या वेगवेगळ्या इमेजेस आहेत त्या तुम्ही हाय क्वालिटीवरती कन्वर्ट करू शकता फोटोशॉपमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट काही डाऊट असतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. तर पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत.